Students, today I am going to explain you some characteristics of virus. Today you can see there in the whole world there is a critical situation of corona. Corona is a virus, and today I am also going to explain some characteristics of virus. It is so dangerous and it is so small, so tiny. We have to measure them in nanometer. Then what are their characteristics? We can see there. Generally, viruses are not considered as living organism, or they are said to be organism at the age of living and non-living. बघा काय सांगतात, व्हायरसला ना लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इन्क्लूड करताच येत नाही. इट इज ऑन द बाउंड्री ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, म्हणजे व्हायरसला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कन्सिडर करावं की नाही करावं हा एक प्रॉब्लेमच आहे. हा एजवर आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या एजवर आहे. पुढे कडे वाचवलंय, दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. त्यामुळे त्याचा स्टडी करताना मायक्रोबायोलॉजी हा सायन्सचा एक स्पेशली अशा प्रकारचा एक स्टडीचा पार्ट आहे, त्यामध्ये स्टडी करतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायनट. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with the electron microscope. You see, viruses are so small. They are smaller than bacteria, and if you want to examine them, we have to use which one? Electron microscope. म्हणजे जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज केला तरच आपल्याला हा व्हायरस दिसू शकतो. ओके, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक कळतं बघा. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायनट. मायनट मीन्स व्हेरी स्मॉल. साईज सांगितले बघा त्याची. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with the electron microscope. म्हणजे आपल्याला व्हायरस जर बघायचा असेल, एक्झामिन करायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचीच गरज असते. फर्स्ट पॉइंट. सेकंड, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. सांगितलं, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ डीएनए. डीएनए आपल्या बॉडीमध्ये डीएनए आणि आरएनए हे काही जीन्स आहे. शरीराच्या आतमध्ये आपले जे क्रोमोझोम ज्याला आपण म्हणतो, गुणसूत्र, त्याच्या आतमध्ये डीएनए असतात. तर हे डीएनएशी रिलेटेड आहे बघा. व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ डीएनए और आरएनए कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. यांच्या भोवती ना प्रोटीनचं कोटिंग असतं. लक्षात घ्या. आपण बरेच वेळ म्हणतो बघा, व्हायरस, व्हाय द व्हायरस इज सो डेंजर. व्हायरस एवढा डेंजर का असेल? कारण व्हायरसचं बाहेरचं जे कोटिंग आहे ना, बाहेरचं कव्हरिंग जे आहे, हे कव्हरिंग बनत असताना त्यामध्ये प्रोटीन वापरलं गेलं आहे. आणि हा डेंजरस काय माहितीये का? इट कॅन चेंज इट्स डीएनए. तो स्वतःच्या डीएनए मध्ये काही चेंजेस करू शकतो. सो इट इज सो डेंजरस. बघा थर्ड पॉइंट बघा. व्हायरस सर्वाइव ओनली in living plants and animal cells and produce their own protein with the help of host cell and create their numerous replica. बघा, व्हायरस कुठे राहू शकतो? इट कॅन लिव्ह ओनली इनसाइड द बॉडी ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. हा व्हायरस माणसाच्या शरीराच्या आतमध्ये, म्हणजे प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये किंवा वनस्पतीवर राहू शकतो. and it can make the replica. replica म्हणजे प्रतिकृती. आपल्यासारखे असंख्य अशा प्रकारचे व्हायरस तयार करू शकतात. इट्स सो डेंजरस. बघा तो का धोकादायक आहे माहितीये का? स्वतःसारख्या कितीतरी लाखो करोडो संख्येने ते स्वतःमध्ये काय होऊ शकतात? रिप्रोडक्शन करू शकतात. व्हायरस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट्स अँड animal cell and produce their own protein
with the help of host cell and create their numerous replica, then they destroy the host cell and become free. होस्ट सेल ज्यांच्या बॉडीमध्ये राहतात ना, त्या होस्ट सेलला फिनिश करतात, डिस्ट्रॉय करतात. दीज फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. आणि हे जे व्हायरस आहेत नवीन सेल्सला इन्फेक्ट करतात. आणि त्यामुळे व्हायरसवर आपल्याला वॅक्सिन शोधणं एवढं इझी नाही आहे, कारण व्हायरस हा आपल्या स्वतःमध्ये चेंज करत असतो. दॅट्स वाय टुडे we are facing the problem of corona, and in the world so many scientists were busy in finding that vaccine, but up to date no any nation, no any scientist was successful to find out this vaccine. Okay, in the next point, viruses cause many disease to plants and animals. So these viruses are very dangerous. They can cause so many disease. बरेच रोग निर्माण करतात. काही व्हायरसची नावं पण आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे एड्स. एड्स इज अ सो डेंजरस व्हायरस. Acquired immunodeficiency syndrome. It's a full form of AIDS, and AIDS is responsible for this virus which is called HIV. HIV हा व्हायरस आहे आणि या व्हायरसवर पण बघा वॅक्सिन अजूनपर्यंत निघालेली नाही. व्हायरस इज so critical for the human being. So these are the characteristics of virus. Okay. The next one, that is fungi. We have already learned the kingdom fungi, but here some other characteristics of fungi group is given. We can see there fungi. Size approximately 10 micrometer to 100 micrometer. Fungi ची size सांगितले 10 micrometer to 100 micrometer. The first point, these are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर आढळतात. ओके. नेक्स्ट वन, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. कोणत्या टाईपचे? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक्ड आय. काही युनिसेल्युलर आहे म्हणजे एकपेशीय आहे, पण काही साईजने थोडे मोठे आहेत. वी कॅन सी बाय अवर नेक्ड आय, म्हणजे नुसत्या डोळ्याने आपल्याला दिसू शकतात. जसं आपण म्हणतो मशरूम. मशरूम आपल्या डोळ्याने सहज दिसतं आणि मशरूम हे फंगायच आहे. अशा टाईपचे जे आहेत ते आपल्याला बघू शकतो आपण. सॅप्रोफायटिक ऍब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. यांना आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. का सॅप्रोफायटिक म्हणतो? बिकॉज दे गेट देअर फूड फ्रॉम द डेड ॲनिमल्स, डेड ऑर्गॅनिक मॅटर्स. मेलेल्या पदार्थापासून ते अन्न मिळवतात म्हणून त्याला सॅप्रोफायटिक म्हणतात. अँड द लास्ट वन, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड एसेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडी. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन व्हायच्या दोन्ही मेथड आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड एसेक्शुअल रिप्रोडक्शन. देअर आर द टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल, asexual. It means the organisms from fungi can make the reproduction by the both ways, sexual and asexual, and the cell division or budding. These are the methods of reproduction. And examples: baker's yeast, candida, and mushroom. These are the examples. Listen, you have to learn these characters. Okay, you can read the textbook, you can read the notes which I have given. Okay.